नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापिका राधा तिवारी गोसे वाणिज्य महाविद्यालय वर्धाच्या ई-लर्निंग प्लॅटफॉर्मवर तुम्हा सगळ्यांचे स्वागत करते। विद्यार्थी मित्रांनो, आपण मागल्या काही व्हिडिओजमध्ये ज्यामध्ये मी तुम्हाला युनिट 3 पूर्ण कव्हर करून दिलेला आहे, जेणेकरून अगदी कमी माहितीमध्ये तुम्ही आपल्या परीक्षेचा सामना करू शकाल, जिथे तुम्हाला वस्तुनिष्ठ प्रश्न विचारले जाणार आहे, म्हणजे MCQ प्रश्न विचारले जाणार आहे। मग ते तुमची इंटरनल असेसमेंट जे कॉलेज घेणार आहे 20 मार्कासाठी असणारी MCQची परीक्षा असो, किंवा तुम्ही जे युनिव्हर्सिटी तुमची घेणार आहे MCQ ते 20 मार्काचे नसणार आहे, ते 80 मार्काचे असतील। जिथपर्यंत आतापर्यंत जसा काही त्यांचा क्रम राहिलेला आहे त्याच्या अनुभवावरून, पण समोर त्यांचं काय असेल सांगता येत नाही। पण परीक्षा ही वस्तुनिष्ठ पद्धतीमध्ये असणार आहे, म्हणजे MCQ पद्धतीमध्ये तुम्हाला राहणार आहे। त्याकरिताच आपण अगदी कोणत्याही बाबीचा डीपमध्ये न जाता फक्त तुम्हाला कमी वेळेमध्ये जास्तीत जास्त बाब लक्षात कशी राहतील आणि त्या युनिटमधल्या सर्व घटकांची ओळख कशी होईल, हा माझा सध्या हेतू आहे। आता मागल्या म्हणजे तिसऱ्या युनिट नंतर आता आपण चौथ्या युनिटमध्ये पदार्पण करतोय, ज्या युनिटचं नाव आहे कंपनीचे सभासद, किंवा आपण ज्याला मेंबर्स ऑफ कंपनी म्हणतो, की एखाद्या कंपनीमध्ये जर मेंबर बनायचं असेल तर म्हणजे सदस्य बनायचं असेल तर त्याकरिता आपल्याला कोणकोणते व्यक्ती सदस्य बनू शकतात, मग भागधारक आणि सभासद हे एकच असतात का, की यामध्ये फरक असतो, अशा सगळ्या प्रश्नांच्या उत्तराकरिता आज आपला व्हिडिओ असणार आहे, ज्यामध्ये तुम्हाला सभासदाच्या भागधारकांच्या वेगवेगळ्या व्याख्या मी सांगणार आहे, भागधारक आणि सभासदांमधील फरक सांगणार आहे, कारण हमखास या दोघांमध्ये फरक आहेच, म्हणून इथे आपण फरक सुद्धा अभ्यासू आणि सोबतच कोण व्यक्ती कंपनीमध्ये सभासद पद भूषवू शकतो याचे सुद्धा आपल्याला इथे ज्ञान घ्यायचं आहे। तर सगळ्यात पहिले कंपनीचे भाग खरेदी करणारी जी व्यक्ती असते तिला आपण भागधारक किंवा शेअर होल्डर असं म्हणतो। जिनी आपल्या कंपनीचा, ज्या व्यक्तींनी आपल्या कंपनीचा जो भाग आहे, जो एकक हिस्सा आहे, आपण त्या दिवशी व्याख्या अभ्यासली ना भागाची, तर त्या एकक हिस्साचं स्वामित्व ज्या व्यक्तीने स्वीकार केलेला आहे, धारण केलेला आहे, असा तो भाग धारण करणारा व्यक्ती म्हणजे भागधारक किंवा शेअर होल्डर आपण असं म्हणतो। कंपनीचे सभासद नोंदवहीत ज्या व्यक्तीचे नाव नोंदविलेले असते तिला सभासद म्हणून ओळखले जाते। सामान्यपणे कंपनीचे भागधारक हे त्या कंपनीचे सभासद असतात आणि कंपनीच्या सभासदांनी भाग धारण केले असल्यामुळे ते भागधारकही असतात। त्यामुळेच व्यवहारात भागधारक आणि सभासद हे दोन्ही शब्द एकाच अर्थाने वापरले जातात, परंतु कायद्यानुसार आपण जर विचार कायद्याचा करायला गेलो तर कायद्यानुसार या दोघांच्या स्थितीत फरक असतो। भागधारक म्हणजे कंपनीच्या भागांमध्ये रक्कम गुंतवणारी व्यक्ती होय, आणि सभासद म्हणजे कंपनीच्या व्यवस्थापनावर नियंत्रण ठेवणाऱ्या आणि मताधिकाराचा अधिकार बजावणाऱ्या व्यक्तीला आपण सभासदाचं संबोधन देत असतो। मग या घेतलेल्या पार्श्वभूमीवरून जर आपल्याला सभासदाची व्याख्या अभ्यासायची असेल तर कंपनी कायद्यानुसार काही अशा व्यक्तींना आपण कंपनीचे सभासद म्हणून मान्यता देऊ शकतो, म्हणजे कंपनी कायदा त्यांना मान्यता देत आहे म्हणून त्या व्यक्तींना सभासद म्हणून गणल्या जाऊ शकते। मग ती व्यक्ती कोणकोणती, तर सगळ्यात पहिलं कंपनीच्या घटनापत्रकावर स्वाक्षरी करणारी व्यक्ती, म्हणजे तिला सभासदत्व स्वीकार करण्याचा अधिकार कायद्याने प्रदान केलेला आहे। दुसरं, कंपनीचे सभासद बनण्यासाठी लेखी करार करणारी व्यक्ती, म्हणजे ज्या व्यक्तीला सभासदत्व स्वीकारण्याची इच्छा आहे आणि त्या सभासदत्वाकरिता तिने लेखी करार केलेला आहे अशी व्यक्ती। त्याच्यानंतर तिसरं जे तरतूद तिथे व्यक्तीसंबंधी सभासद पदासंबंधी सांगितलेली आहे ते बघूयात। ज्यांचे नाव कंपनीच्या सभासद पुस्तिकेत अंतर्भूत असेल अशी व्यक्ती। आणि चौथा आणि अंतिम मुद्दा आहे, कंपनीच्या नियमावलीत स्पष्ट केलेल्या उद्देशाकरिता कंपनीची भाग अधिकारपत्रे धारण करणाऱ्या व्यक्तींना कंपनी कायदा सभासदत्व प्रदान करतो किंवा कंपनी कायद्यातर्फे सभासदत्व देण्यात आलेलं असतं। कंपनीच्या नियमावलीत तरतूद असल्यास एक कंपनी दुसऱ्या कंपनीची
बनू शकते, म्हणजे तसा नियमावलीमध्ये उल्लेख असावा, जे पार्षद अंतर्नियम आहे त्यामध्ये तिथे तरतूद असावी, तर एक कंपनी दुसऱ्या कंपनीचं सभासदत्व स्वीकारू शकते. मग कंपनी कायदा 2013च्या कलम 88 उपकलम 1 मध्ये सभासदासंबंधी दिलेल्या वरील सर्व तरतुदी, ज्या आता मी 4 तुम्हाला सांगितल्या, त्या सर्व तरतुदींच्या अनुसार कंपनी सभासदाची व्याख्या स्पष्ट करण्यात आलेली आहे. आणि ती व्याख्या मी तुम्हाला आता सांगते की कंपनीच्या घटनापत्रकावर सही करणाऱ्या किंवा कंपनीचे सभासद बनण्यास लेखी संमती देणाऱ्या आणि जिचे नाव कंपनीचे सभासद म्हणून नोंदवहीमध्ये नमूद करण्यात आलेले आहे अशा व्यक्तीला कंपनीचा सभासद म्हटल्या जातो किंवा अशी व्यक्ती कंपनीचा सभासद म्हणून ओळखल्या जाते. आता सभासदाची आपण कायदेसंमत कंपनी कायदा 2013च्या नंतर व्याख्या अभ्यासली. कंपनी कायदा 2013 मध्ये काय व्याख्या आहे सभासदाची ती आपण अभ्यासली आहे आणि सोबतच भागधारक काय असतो हे सुद्धा आपण अभ्यासलेलं आहे. मग या व्याख्यांच्या अभ्यासांवरून किंवा जी पार्श्वभूमी मी तुमच्या समोर मांडली, या पार्श्वभूमीवरून आपण काही निष्कर्ष काढू शकतो का? आणि हा निष्कर्ष कोणत्या रूपामध्ये असणार आहे की भागधारक आणि सभासद हे एक सारखे व्यवहारामध्ये जरी या दोघांचे नाव एक दुसऱ्याचे अल्टरनेटिव्ह म्हणून किंवा पर्याय म्हणून वापरले जातात, तरी कायद्याने यामध्ये तफावत किंवा फरक असल्याचं सिद्ध केलेलं आहे. मग तो फरक कोणता किंवा त्या फरकाचे ठळक मुद्दे काय हे सुद्धा आपल्याला माहीत असावं, म्हणून आपला दुसरा टप्पा आता आहे सभासद आणि भागधारक यातील फरक. आता त्यामधला पहिला मुद्दा फरकाच्या अंतर्गत आहे की प्रत्येक सभासद हा कंपनीचा भागधारक असतो. आणि जर भागधारकाच्या संदर्भामध्ये म्हणायला गेलो तर प्रत्येक भागधारक कंपनीचा सभासद असेलच असे नाही. म्हणजे काय लक्षात ठेवायचं आहे की प्रत्येक सभासद हा कंपनीचा भागधारक असेल, परंतु प्रत्येक भागधारक हा कंपनीचा सभासद असेलच असं गरजेचं नाही. दुसरा मुद्दा आहे भाग भांडवल नसलेल्या कंपनीलाही सभासद असतात. म्हणजे सभासद ही संकल्पना जिथे भांडवल किंवा भाग भांडवल भागाच्या द्वारे भांडवल उभारणी केल्या गेली नाही आहे, परंतु अशी कंपनी असल्यासही जिथे भाग भांडवल नाही किंवा भाग भांडवल नसलेली कंपनी आहे तिथे सुद्धा सभासद असतात. परंतु भागधारकांच्या जर आपण संबंधी विचार केला तर भाग भांडवल नसलेल्या कंपनीला भागधारक असल्याचा प्रश्नच उद्भवत नाही. जिथे भागच नाही आहे म्हणजे शेअर्सच नाही आणि शेअर कॅपिटल निर्माण केलेलं नाही आहे, शेअर नाही तर शेअर होल्डर्स असतील का, म्हणजे भाग कोणी धारण करेल का, नाही. तिसरा मुद्दा आहे प्रत्येक सभासदाचे नाव कंपनीच्या सभासद पुस्तिकेत नोंदविलेले असते. त्याचाच दुसरा पैलू जर भागधारकांच्या संदर्भात आपण अभ्यासला तर प्रत्येक भागधारकाचे नाव कंपनीच्या सभासद पुस्तिकेत नोंदविलेले असेलच असे नाही. आणि चौथा मुद्दा आपण आता सभासदाच्या संदर्भात अभ्यासतोय फरकाचा की मृत किंवा दिवाळखोर सभासदाच्या वारसाला भाग हस्तांकनाच्या कार्यवाहीनंतर सभासद म्हणून मान्यता मिळते. आणि तिथेच जर आपण आता आपल्या भागधारकाचा विचार केला तर मृत किंवा दिवाळखोर सभासदाचा वारस भाग हस्तांकनाच्या कारवाईपूर्वीच कंपनीचा भागधारक बनू शकतो. शेवटचा मुद्दा फरकाच्या अंतर्गत आहे सभासदासंबंधी मृत सभासदाचे नाव सभासद पुस्तिकेत असेपर्यंत त्याला कंपनीचा सभासद मानले जाते. म्हणजे जोपर्यंत सभासदांच्या नोंदवहीमध्ये किंवा सभासद पुस्तिकेमध्ये त्या मृत व्यक्तीचे जरी तो मेलेला आहे त्याचं नाव तिथे नमूद आहे तोपर्यंत तो त्या कंपनीचा सभासद म्हणून गणला जातो. आणि जर आपण भागधारकांसंबंधी विचार केला तर कोणत्याही मृत व्यक्तीला कंपनीचा भागधारक मानता येणार नाही. म्हणजे इथे आता आपल्याला तफावत दिसून आलेली आहे की सभासद आणि भागधारक या ज्या व्यावहारिक दोन शब्दां म्हणजे एक दुसऱ्यांच्या पर्यायी शब्दांमध्ये पण कायद्याने काही विशेष बदल केलेले आहे आणि त्या बदलाचे म्हणजे फरक केलेला आहे कायद्याने आणि त्या फरकाचे मुद्दे आपण इथे अभ्यासलेले आहेत.
नंतर आपला नेक्स्ट टप्पा किंवा दुसरा जो समोरचा टप्पा असणार आहे तो आहे सभासदांचे प्रकार. आता कोण कोण सभासद बनू शकतं किंवा कोण कोण व्यक्ती किंवा फर्म किंवा संस्था ज्याला आपण म्हणतो एखाद्या कंपनीमध्ये सभासदत्व किंवा सभासदाचं पद भूषवू शकते याची आपल्याला माहिती असावी. म्हणून आता आपला नेक्स्ट टप्पा आहे काइंड्स ऑफ मेंबर किंवा ज्याला आपण म्हणतो सभासदांचे विशिष्ट प्रकार. सामान्यपणे कंपनीचे भागधारक हे त्या कंपनीचे सभासद असतात आणि कंपनीच्या सभासदांनी भाग खरेदी केले असल्यामुळे ते भागधारक सुद्धा असतात. ही बाब आपण स्पष्ट केलेली आहे. आता जे मागे आपण इथे स्पष्टीकरण घेतलं त्यामधून सर्वसामान्यपणे प्रत्येक व्यक्ती जी एखादे करार करण्यास समर्थ असते ती कंपनीची सभासद होऊ शकते. परंतु जर कंपनीच्या नियमावलीनुसार काही व्यक्तींवर किंवा व्यक्तींच्या समूहावर सभासदत्वासंबंधी प्रतिबंध लावण्यात आलेला असेल म्हणजे निर्बंध लावण्यात आलेला असेल, रोख लावण्यात आली असेल तर ती व्यक्ती किंवा व्यक्ती समूह कंपनीचे सभासद होऊ शकत नाही. सर्वसाधारणतः सभासदांचे विशिष्ट प्रकार सांगता येत नाही, परंतु काही प्रकार आपण व्यक्तीच्या आधारावर किंवा व्यक्ती किंवा समूह कोण कोण सभासद म्हणून तिथे कंपनीमध्ये कार्यरत होऊ शकतो किंवा पद भूषवू शकतो या आधारावर आता आपण प्रकार इथे ढोबळमानाने अभ्यासणार आहोत. तर सगळ्यात पहिला सभासदांच्या प्रकारातील पहिला मुद्दा आणि या प्रकारांमध्ये तुमच्या माहितीकरिता सांगते इथे 14 वेगवेगळे प्रकार किंवा 14 वेगवेगळ्या व्यक्ती अथवा संस्था सांगितलेल्या आहेत की ज्या कंपनीमध्ये सभासदत्व स्वीकार करू शकतात. तर अगदी पहिला आहे करार करण्यास समर्थ व्यक्ती. आता करार करण्यास समर्थ व्यक्ती सभासद कशी बनेल याची माहिती आपण घेऊया. प्रत्येक अशी व्यक्ती जी करार करण्यास समर्थ असते ती व्यक्ती कंपनीची सभासद होऊ शकते. दुसऱ्या शब्दात एक वयस्क, एक बौद्धिक अशी प्रत्येक व्यक्ती म्हणजे जिच्याजवळ बौद्धिक क्षमता आहे, वयस्क आहे अशी प्रत्येक व्यक्ती आपण जी करार करण्यास नियमान्वये सक्षम आहे असं नियम म्हणतो की ही करार करण्याकरिता जसं मायनर जो कमी वयाचा आहे तो करार करू शकतो का? नाही. मग ती नियमाने मान्य केलेली किंवा नियमान्वये त्याला सक्षम घोषित करण्यात आलेलं आहे का? नाही. मग सक्षम कोण? तर ज्यांनी कायद्याने ज्या व्यक्तीला संमती दिलेली आहे अशी सक्षम व्यक्ती तिथे जी असेल ती प्रत्येक व्यक्ती कंपनीची सभासद होऊ शकते. कंपनीचा सभासद होणे ही एक कराराची बाब आहे, कॉन्ट्रॅक्ट असतो. म्हणून सभासदात करार क्षमता असणे आवश्यक असते. म्हणजे ती व्यक्ती करारक्षम असणे म्हणजे काय की कॉन्ट्रॅक्ट करण्याकरिता किंवा करार करण्याकरिता ती व्यक्ती पात्र असली पाहिजे. कायद्याने तिच्यावर गुन्हा, प्रतिबंध, रोख या प्रकारच्या ज्या काही बाबी असतात ते लावलेल्या नसल्या पाहिजे. दुसरा मुद्दा आहे विदेशी व्यक्ती. आता विदेशी व्यक्ती कसं आपल्या कंपनीमध्ये सभासदत्व घेऊ शकते? जर विदेशी एखाद्या व्यक्तीला सभासदत्व घ्यायचं असेल तर काय तरतुदी आहेत ते बघूयात. कंपनीच्या नियमावलीत विदेशी व्यक्तीच्या सभासदत्वावर कोणतेही बंधन लावण्यात आले नसेल तर विदेशी व्यक्ती देखील कंपनीची सभासद बनू शकते. म्हणजे पुन्हा काय अट आली की कंपनी कायद्यान्वये किंवा नियमावलीद्वारे आपण तिथल्या असं काही रिस्ट्रिक्शन घातलेलं नसेल की विदेशी व्यक्ती आमच्या इथे चालणार नाही असं नियमावलीमध्ये काही उल्लेख नाही, काही तरतूद नाही, कायद्याने पण कुठेच काही असं रुकावटीचे किंवा बंधनात्मक तिथे म्हणजे आपण ज्याला म्हणून मुद्दे ठेवलेले नाहीत. तर अशा परिस्थितीमध्ये स्वखुशीने आणि आपल्या एका म्हणजे ज्याला आपण म्हणू की तो इच्छितो आपल्या इथे सभासदत्व घेऊ इच्छितो विदेशी व्यक्ती तर स्व इच्छेने तो जे सभासदत्व घेऊ इच्छितो ते त्याला बहाल केले जाऊ शकते. भारतीय कंपनी कायद्यानुसार विदेशी व्यक्ती भारतीय कंपनीचे भागधारक बनू शकतात. परंतु जर एखाद्या देशातील नागरिकाला शत्रू म्हणून घोषित केलेले असेल तर त्या व्यक्ती किंवा ती विदेशी व्यक्ती
सूचना प्राप्त करण्याच्या आणि मतदान करण्याचा अधिकार त्याला हिरावून जाते. आता बघा काय सांगतो कायदा, की आमच्या कायद्याअंतर्गत विदेशी व्यक्तीला सभासदत्व स्वीकारण्याकरिता काहीही बंधन नाही, पण ती व्यक्ती आमच्या देशाकरिता, आमच्या समाजाकरिता, सोबतच व्यापार सृष्टीकरिता जर हानिकारक असेल, त्या नागरिकाला शत्रू म्हणून घोषित केलेलं असेल, तर मग अशांना आपण घेऊ का? तर मग घेणार नाही. आणि जर घेतले असेल तर त्या व्यक्तींना मतदान करण्याचा जो अधिकार देण्यात आला होता ते त्यांच्याकडून हिरावून घेतले जाईल. त्याच्यानंतरचा मुद्दा आहे सभासदांच्या प्रकारामध्ये अनिवासी व्यक्ती NRI, ज्याला आपण म्हणतो नॉन रेसिडेन्स इन इंडिया NRI. ठीक आहे. तर ही जी अनिवासी व्यक्ती असते ती एखादी भारतीय व्यक्ती भारताची निवासी नसेल तर ती व्यक्ती भारतीय रिझर्व्ह बँकेचे आदेश मिळाल्याशिवाय भारतात नोंदणी झालेल्या कोणत्याही कंपनीची सभासद होऊ शकत नाही. आता काही व्यक्ती असे असतात की जसं त्यांचा म्हणजे काही दिवस इथे त्यांचं हे असते सगळं म्हणजे राहणं वगैरे इथे असतात भारतामध्ये आणि काही दिवसासाठी ते विदेशात जातात किंवा जास्त काळ तिकडे राहतात आणि कमी कालावधीसाठी इकडे येतात. अशा परिस्थितीमध्ये ती भारतीय व्यक्ती जरी असली तरी ती इथे राहत नाही, अनिवासी आहे. मग अशा व्यक्तींना RBIच्या आदेश मिळाल्याशिवाय भारतामध्ये नोंदणी झालेल्या कंपनीचं सभासद होता येत नाही. अशा व्यक्तीला कोणतीही कंपनी भागांचे वाटप विदेशी विनिमय व्यवस्थापन कायदा म्हणजे ज्याला आपण FEMA म्हणतो, फॉरेन एक्सचेंज मॅनेजमेंट ॲक्ट च्या तरतुदीनुसार त्याला सभासदत्व देण्यात येत असते. आणि तिथे तरतूद काय आहे की त्या व्यक्तींनी सगळ्यात पहिले RBIच्या आदेशानुसार नोंदणी झालेल्या कोणत्याही कंपनीचं सभासदत्व त्यांना त्या आदेशाशिवाय पात्र त्या सभासदत्वाकरिता आपलं साबित करता येणार नाही किंवा सिद्ध करता येणार नाही. त्याच्यानंतर चौथा मुद्दा आहे कंपनी. आता कंपनी दुसऱ्या कंपनीची सभासद बनते, जी आपण आपल्या प्रस्तावनेमध्ये सुद्धा मी तुम्हाला सांगितलेलं आहे की एखाद्या कंपनीच्या घटनापत्रकात व नियमावलीत तरतूद असल्यास एक कंपनी दुसऱ्या कंपनीचे भाग खरेदी करून सभासद बनू शकते. तसेच कोणतीही कंपनी दुसऱ्या कंपनीशी करार करूनही भाग खरेदी करू शकते. म्हणजे इथे असं काही विशेष बंधन आहे का की एक कंपनी दुसऱ्या कंपनीचं सभासदत्व घेऊ शकणार नाही, असं काही पण नाही आहे. ठीक आहे. त्याच्यानंतरचा मुद्दा आहे सहाय्यक कंपनी. आता याचं तुम्हाला जे इंग्लिश नाव असेल काही लोकांनी त्या नावाने जर लक्षात ठेवलं असेल तर ते सबसिडियरी कंपनी म्हणून आपण एका ओळख केली होती. कंपनीच्या प्रकारांमध्ये मी तुम्हाला होल्डिंग कंपनी आणि सबसिडरी कंपनी म्हणजेच सूत्रधारी कंपनी आणि सहाय्यक कंपनी संबंधी सखोल माहिती दिली होती. तर आता सहाय्यक कंपनी सुद्धा एखाद्या कंपनीचं सभासदत्व स्वीकार करू शकते. आणि ही आता यामध्ये पण अपवादावर हे सहाय्यक कंपनीचा जो मुद्दा आहे, पण हा मुद्दा आपण समजून घेतल्यानंतर तुम्हाला कळेल की कशा पद्धतीने सहाय्यक कंपनी एका कंपनीचं सभासद प्राप्त करते. ते पहिले अभ्यासूया म्हणजे तुम्हाला जटिल जास्त होणार नाही, किचकट होणार नाही. कोणत्याही सहाय्यक कंपनीला त्याच्या सूत्रधारी कंपनीचे भाग वाटप केले जाऊ शकत नाही आणि हस्तांतरणही केले जाऊ शकत नाही. त्यामुळे कोणतीही सहाय्यक कंपनी आपल्या सूत्रधारी कंपनीची सभासद होऊ शकत नाही. मात्र त्यातील काही अपवादात्मक परिस्थिती आहे. काही असे म्हणजे आपण जे म्हणतो ना की अशा काही घटना असतात की ज्या एखाद्या युनिव्हर्सल नियमला पण अपवाद राहू शकतात. तर तशी अपवादात्मक स्थिती इथे असल्यास एक सहाय्यक कंपनी आपल्या सूत्रधारी कंपनीची सभासद होऊ शकते. मग आता तुमच्या मनामध्ये एक प्रश्नचिन्ह निर्माण झाला की नाही की त्या अपवादाच्या स्थिती कोणत्या किंवा त्या अपवादात्मक परिस्थितींचं विवरण काय आहे. तर पहिली अपवादात्मक स्थिती असते की जेव्हा सहाय्यक कंपनी एखाद्या मृत भागधारकाची कायदेशीर प्रतिनिधी असेल. म्हणजे पहिले हिचं काही घेणं देणं नव्हतं, पण फक्त घेणं देणं काय होतं की जो त्या कंपनीमध्ये एक्झिस्टिंग शेअर होल्डर होता म्हणजे तत्कालीन आणि जिवंत भागधारक होता तोपर्यंत ही त्याची रिप्रेझेंटेटिव्ह होती, प्रतिनिधित्व होती.
जे काही आपण म्हणू की मृत झालेली आहे, मृत घोषित झालेली आहे, अशा परिस्थितीमध्ये आता सर्वस्वी प्रतिनिधी जो आहे त्याच्यावर त्या व्यक्तीचं म्हणजे त्या व्यक्तीचं ज्या भागधारकांचं सर्व हे येऊन पडणार आहे. म्हणून आता ही व्यक्ती काही अपवादात्मक स्थिती जे म्हणजे मृत्यू येणे ह्या काही आपल्या जाणून बुजून केलेल्या बाबी आहेत त्या अपवादात्मक स्थिती आहे की एखाद्या मृत भागधारकाचा तो रिप्रेझेंटेटिव्ह होता म्हणून आता तो सभासद म्हणून तिथे गणल्या जाईल. दुसरी अपवादात्मक स्थिती आहे की जेव्हा सहाय्यक कंपनी सूत्रधारी कंपनीच्या भागांची विश्वस्त असेल म्हणजे ट्रस्टी असेल तर ती तिथे सभासदत्व स्वीकार करू शकते. तिसरा मुद्दा आहे जेव्हा एखादी सहाय्यक कंपनी हा कायदा लागू होण्यापूर्वी म्हणजे सूत्रधारी कंपनी आणि सहाय्यक कंपनीचा संबंध निर्माण होण्यापूर्वी किंवा कायदा लागू होण्यापूर्वी त्या कंपनीमध्ये सूत्रधारी कंपनीची जी म्हणजे सूत्रधारी कंपनीचं सभासदत्व त्या कंपनीकडे असेल तर ती सहाय्यक कंपनी सूत्रधारी कंपनीचं सभासदत्व बिना कोणत्याही आडीगाठीच्या किंवा अडथळ्याच्या सभासदत्व भूषवू शकते. त्यानंतरचा 6वा मुद्दा आहे संयुक्त हिंदू कुटुंब किंवा ज्याला आपण हिंदू अनडिवायडेड फॅमिली HUF पण म्हणतो. त्या संबंधी आता हे HUF किंवा संयुक्त हिंदू कुटुंब कंपनीचं सभासदत्व कसं स्वीकारते त्याबद्दल आपल्याला माहिती घ्यावयाची आहे. जर प्रत्येक संयुक्त हिंदू कुटुंबाचा प्रमुख आपल्या नावाने कोणत्याही कंपनीचे भाग खरेदी करतो तो त्या कंपनीचा सभासद होऊ शकतो आणि सभासद पुस्तिकेत त्याचे नाव संयुक्त हिंदू कुटुंबाचा प्रमुख म्हणूनच लिहिले जाईल. आता संयुक्त हिंदू कुटुंबाची संरचना तुमच्या डोळ्यासमोर आली असेल की 5 भाऊ आहे, त्या 5 भावांचं एकत्र कुटुंब आहे, संयुक्त कुटुंब आहे, सोबतच संयुक्त तिथे व्यापार आहे आणि त्या संयुक्त व्यापाराचा मुखिया किंवा चीफ कोण असतो तर जो मोठा भाऊ असेल किंवा वडील जिवंत असतील तर ते वडील आणि 4 त्यांचे मुलं असतात ते तिथे कार्यरत असतात. वडिलाच्या मृत्यूनंतर सगळ्यात मोठ्या भावाला ते स्थान मिळतं. तर अशा परिस्थितीमध्ये जो मुखिया आहे, जो हेड आहे, चीफ आहे त्याच्या नावाने तिथे भाग खरेदी केले जातात आणि परंतु सभासदत्व वहीमध्ये किंवा सभासदाच्या पुस्तिकेमध्ये ते तिथे नाव कोणाचं असेल, नाव त्याच व्यक्तीचं असेल परंतु तो संयुक्त हिंदू कुटुंबाचा प्रमुख आहे असं सुद्धा तिथे घोषित केल्या जाते. त्याच्यानंतर जो सभासदत्व स्वीकार करू शकतो अशी पात्र संस्था आहे भागीदारी संस्था पार्टनरशिप फर्म. आता भागीदारी संस्थेमध्ये सामान्यतः कोणतीही भागीदारी संस्था एखाद्या कंपनीची सभासद होऊ शकत नाही कारण भागीदारांचे भागीदारी संस्थेपासून स्वतंत्र अस्तित्व नसते. परंतु सर्व भागीदार मिळून संयुक्त नावाने कंपनीचे भाग खरेदी करू शकतात. अशा अवस्थेत सर्व भागीदार कंपनीचे संयुक्त भागधारक मानले जाते. म्हणजे आता इथे पण पहिले रोक लावण्यात आलेली आहे. बघा कोणताही एक नियम बनवला जातो आणि त्या नियम बनवल्याच्या नंतर काही त्या नियमावर अशा अपवादात्मक स्थितीमध्ये काय करता येईल याचे मार्ग सुद्धा सुचवले जातात. तर जर आपण असं डायरेक्ट पाहिलं तर भागधारक सभासद बनू शकतो का नाही, पण जर तो संयुक्त नावाने भाग खरेदी करत असेल तर सभासदत्व भूषवू शकतो. त्यानंतरचा आपला मुद्दा आहे संयुक्त नावाने भाग खरेदी करणारे व्यक्ती. आता भागीदारी संस्थेमध्ये याचा उल्लेख केला आपण आहे की नाही, तर उल्लेख केलेला आहे. आता त्याला विस्तृत समजून घेऊया की काय असतं संयुक्त नावाने भाग खरेदी करणारे व्यक्ती. कोणतेही 2 किंवा जास्त व्यक्ती मिळून संयुक्त नावाने कंपनीचे भाग खरेदी करू शकतात. प्रत्येक संयुक्त भागधारकाला कंपनीचा स्वतंत्र सभासद मानले जाते. प्रत्येक परिस्थितीत संयुक्त भागधारक आपले नाव कोणत्याही क्रमाने सभासद पुस्तिकेमध्ये नोंदवू शकतो परंतु फक्त ज्या सभासदाचे नाव सर्वात आधी असेल म्हणजे पहिल्या नंबरवर लिहिले असेल त्यालाच सर्वातर्फे सभेत मतदान करण्याचा अधिकार मिळतो. म्हणजे संयुक्त नावाने भाग खरेदी करणारे 5 व्यक्ती आहेत. पहिलं नाव ज्या व्यक्तीचं नोंदवल्या गेलं असेल तिथे तर त्या पहिल्या नाव नोंदणी करणाऱ्या व्यक्तीला हे जे राहिलेले 4 लोक आहेत 5 लोकांपैकी हा पहिला, पण या 4 लोकांचं प्रतिनिधित्व करून या सर्वांतर्फे याला अधिकार देण्यात आलेला आहे असं घोषित करून त्या व्यक्तीला तिथे मतदानाचा
लक्षात ठेवायचं आहे की इथे क्रम कसा येणार आहे अधिकारांचा किंवा जबाबदारीचा खालच्या दिशेने येणार आहे. पहिला मृत झाला तर दुसऱ्यावर येईल, पहिला आणि दुसरा एकाच ऍक्सिडेंट मध्ये गेले तर तिसऱ्यावर येईल. म्हणजे अशा पद्धतीने तिथे आपल्याला मतदानाचा अधिकार दिसतो की कसा मिळतो आहे, कोणाला मिळतो आहे आणि इतर जे राहिलेले लोक आहेत त्यांचं प्रतिनिधित्व त्यांच्याच संयुक्त ग्रुपपैकी समूहापैकी एक व्यक्ती करतोय असं मानून त्यांना तिथे समाधानी राहावं लागतं. हीच स्थिती पती पत्नी संयुक्त भागधारक असताना नियमात लागू होते. आता समजा तिथे पती आणि पत्नीचं संयुक्त नावाने त्यांनी भाग खरेदी केली आहे. जोपर्यंत पती जिवंत आहे तोपर्यंत पूर्ण अधिकार किंवा मतदानाचा अधिकार त्यांना, परंतु त्यांच्या मृत्यूनंतर तो त्यांच्या पत्नीकडे स्थानांतरित होतो, ट्रान्सफर होत असतो. अशा पद्धतीने संयुक्त भागधारकाला तिथे आपण असं म्हणतो की संयुक्त भागधारकांच्या मृत्यूच्या स्थितीत त्याच्या उत्तराधिकारीला संयुक्त भागधारकाचा सर्व अधिकार प्राप्त होईल. आता समजा पती आणि पत्नी आहे, आपण पाहिलं की पती जोपर्यंत आहे तोपर्यंत अधिकार मताधिकार त्याच्याजवळ, त्याच्या मृत्यूनंतर पत्नीजवळ, परंतु जर दोन्हीही संयुक्त भागधारक नाहीसे झाल्यात आणि मृत झाल्यात अशा परिस्थितीमध्ये तिथे वारसदाराला सर्व अधिकार सोपविले जातात. त्याच्यानंतरचा मुद्दा आहे विवाहित महिला म्हणजे मॅरिड वुमन. कोणतीही विवाहित महिला आपल्या खाजगी संपत्तीतून कंपनीचे भाग खरेदी करत असेल तर ती कंपनीची भागधारक आणि सभासद बनू शकते. वा. त्याच्यानंतर आता इथे जो 10वा मुद्दा दिलेला आहे तो आहे विश्वस्त. आता विवाहित महिलेमध्ये मी वाह करण्यामागे असं काही नाही आहे, फक्त माझा उद्देश हा होता की चांगली बाब आहे की एखादी जी विवाहित स्त्री आहे ती आपल्या खाजगी संपत्तीतून भाग खरेदी करून भागधारक हे पद सुद्धा भूषवू शकते. त्यामध्ये असं काही वावग नाही. नंतरचा 10वा मुद्दा आहे विश्वस्त म्हणजे ट्रस्टी. जेव्हा एखादी विश्वस्त दुसऱ्या व्यक्तीतर्फे कंपनीचे भाग स्वतःच्या नावाने खरेदी करीत असेल तर तीच विश्वस्त कंपनीची सभासद मानली जाते व त्या व्यक्तीतर्फे भाग खरेदी केले जातात. कंपनी त्याला सभासद मानत नाही आणि सभासदाच्या स्वरूपात त्याला जबाबदारीची मान्यता सुद्धा देत नाही. सभासद पुस्तिकेत फक्त विश्वस्त म्हणजेच भागधारकाचे नाव लिहिले जाते आणि त्याच्याबद्दल कोणताही उल्लेख केला जात नाही. ज्या व्यक्तीतर्फे या विश्वस्तांनी भाग खरेदी केले असेल त्याचा उल्लेख कुठेही तिथे नसतो. त्याच्यानंतरचा मुद्दा आहे सहकारी संस्था कोऑपरेटिव्ह सोसायटीज. आता सहकारी संस्था म्हणजे जी कोणतीही सहकारी संस्था पंजीकृत असेल म्हणजे रजिस्टर्ड कोऑपरेटिव्ह सोसायटी जिचे अस्तित्व आपल्या सभासदांपासून वेगळे असेल अशी कंपनीची सभासद होऊ शकते आणि यासाठी संस्थेच्या नियमात अशी तरतूद सुद्धा असली पाहिजे. नंतरचा मुद्दा आहे नोंदणीकृत संस्था. नोंदणीकृत संस्था म्हणजे रजिस्टर्ड सोसायटी ज्याला म्हणतो. कोणतीही नोंदणीकृत संस्था सोसायटीज रजिस्ट्रेशन ऍक्ट 1860च्या अधीन राहून कोणत्याही कंपनीचे जर भाग खरेदी करू शकत असेल किंवा ती भाग खरेदी करू शकते व सभासद बनू शकते, परंतु संस्थेच्या नियमात अशा प्रकारची तरतूद असली पाहिजे. पहिल्यापासून ती तरतूद ते प्रोव्हिजन तिथे असावं. तर ती म्हणजे नोंदणीकृत संस्था सुद्धा सभासदत्व एखाद्या कंपनीमध्ये भूषवू शकते. त्याच्यानंतरचा शेवटाहून दुसरा मुद्दा आहे दिवाळखोर व्यक्ती म्हणजे नादार झालेला व्यक्ती किंवा ज्याला इंग्रजीमध्ये आपण इन्सॉल्वंट म्हणतो अशी व्यक्ती सुद्धा सभासदत्व असते का? चला बघूया. कोणतीही दिवाळखोर व्यक्ती जोपर्यंत तिचे नाव कंपनीच्या सभासद पुस्तिकेत लिहिलेले आहे कंपनीची सभासद असू शकते, परंतु त्याचे हित शासकीय प्रापकाला प्राप्त होते. म्हणजे ती दिवाळखोर व्यक्ती जी आहे आता ती दिवाळखोर झालेली आहे पण तरी अजून तिचं नाव नोंदणी पुस्तकात असल्या कारणाने ती सभासद आहे आणि तिचं जे हित आहे तिचं जे काही आपल्याला इथे म्हणजे हित म्हणजे काय, आता सभासद म्हणजे शेअर होल्डर ती असेल असं मानून चालतो. शेअर होल्डर आहे म्हणजे लाभांश आहे, तर हे जे हितरूपी लाभांश वगैरे आहे तिच्या शासकीय प्रापकाला प्राप्त होते. म्हणजे जिथे ही दिवाळखोर झाली आहे ज्याचे पैसे देण्यास असमर्थ ठरली आहे त्या व्यक्तींचं शोधन
या हितातून केलं जाऊ शकते. शेवटचा मुद्दा आहे भाग ग्रहण घेणारी व्यक्ती सुद्धा सभासद बनू शकते. जर एखाद्या व्यक्तीने कंपनीला त्याच्या भागांना गहाण ठेवून कर्ज दिले असेल तर या अवस्थेत कर्जदाता म्हणजेच धनको त्या भागांचा भागधारी आणि कंपनीचा सभासद गणला जातो. आता इथे आपले 14 मुद्दे सगळे कोणकोणते व्यक्ती कंपनीचं सभासदत्व भूषवू शकतात असे त्या व्यक्ती अनुरूप संस्थे अनुरूप आपण प्रकार अभ्यासले आहेत. तत्पूर्वी मी तुम्हाला सभासद आणि भागधारक यांच्यातील फरक आणि त्यांची व्याख्या व अर्थ विशद केलेला आहे. आशा आहे चौथ्या युनिट मधला हा इतका मोठा जो क्वेश्चन होता तो अगदी आपण शॉर्ट माहितीमध्ये अगदी कमी माहितीमध्ये मी तुम्हाला समजून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि तो तुम्हाला कळला असेल. लक्षात ठेवायचा आहे अगदी ठळक मुद्दे आणि त्याचा वापर आपल्या परीक्षेकरिता करून घ्यायचा आहे. धन्यवाद.